जय जय रघुवीर समर्थ. जय जय शनिदेव समर्थ. आता आपण लवकरच येणारा दसरा साजरा करणार आहोत. दसऱ्याला महत्त्व निर्माण व्हायला अनेक कारणं आहेत. ती सारी पौराणिक कारणं आहेत की त्या दिवशी कोणी कोणी काय काय पराक्रम केला आणि त्या कारणांमुळे दसऱ्याला महत्त्व निर्माण झालं. पण ही पौराणिक कारणं जशी आहेत तसंच आपण जर विचार केला तर ज्या कारणांसाठी पूर्वी त्यांनी दसऱ्याला चांगली कामं केली तसं आपणही काही चांगली कामं करून या दसऱ्याचं महत्त्व अधिक वाढवू शकतो की ज्यामुळे आपलं वैयक्तिक आयुष्य सुखी होईल, सामाजिकही आयुष्य सुखी होईल. आणि म्हणूनच जुना दृष्टिकोन दसऱ्याकडे पाहण्याचा हा जसा आपण अभ्यासला पाहिजे तसा नवीन दृष्टिकोनसुद्धा आपल्यामध्ये बाणवला पाहिजे, आणला पाहिजे. हा जो नवीन दृष्टिकोन आहे हा या व्हिडिओमध्ये आता सांगणार आहे मी. आणि म्हणून आता ह्याच्यानंतर सुरू होणारे व्हिडिओ तुम्ही ऐका आणि त्या दृष्टिकोनातनं काहीतरी चांगला संकल्प करा. जय जय रघुवीर समर्थ. जय जय शनिदेव समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय शनिदेव समर्थ. आजचा दसऱ्याचा दिवस. दसरा हा शब्द दशहरा याच्यावरून आलेला आहे. आणि दशहरा म्हणजे काय तर दशशीष हरा. दशशीष म्हणजे 10 डोकी. रावणाला 10 मस्तकं होती आणि रामरायांनी त्याचा वध केला. त्या 10 मस्तकांचा वध केला म्हणून दशशीष हरा, रावणावरती विजय मिळवला तो हा दिवस. आणि म्हणून आपण त्याला दसरा म्हणतो आणि विजयादशमीचा दिवस म्हणून साजरा करतो. ही विजयादशमी अश्विन शुद्ध दशमी आहे. अश्विन महिन्याची शुद्ध दशमी आहे. ह्या दिवशी देवीने 9 दिवस युद्ध करून महिषासुर इत्यादी राक्षसांचा वध केला. हाच दिवस आणखीन एका गोष्टीसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ते म्हणजे पांडव विराटनगरीमध्ये अज्ञातवासामध्ये होते. आणि ह्या अज्ञातवासामध्ये असताना कौरवांना अशी माहिती कळली की विराटनगरीमध्ये बहुतेक पांडव आहेत. आणि मग त्यांना प्रगट कसं करायचं, कारण त्यांना माहिती आहे की जर समजा एखाद्या ठिकाणी काही अन्याय झाला तर पांडव तो अन्याय बघत बसू शकत नाहीत. मग आता विराटनगरीकडे ते अन्याय करायला पाहिजे ना. आणि म्हणून कौरव सैन्य घेऊन तिथं गेले आणि त्यांनी विराट राजाचं असणारं जे गोधन आहे ते जबरदस्तीने न्यायचा प्रयत्न केला. हे कळल्यानंतर अर्जुनाने ते गोधन परत आणायच्या अगोदर विराट नगराच्या बाहेर जो शमीवृक्ष होता त्याच्यावरती लपवून ठेवलेली आपली शस्त्रास्त्र काढली, धारण केली आणि कौरवांशी युद्ध करून कौरवांना हरवलं आणि गोधन परत आणलं. अज्ञातवास संपवून शस्त्र धारण केली पांडवांनी तो हा दिवस. आणखी एक त्याला आणखी एक बाजू आहे की रामराय ज्या रघुकुलाचे म्हणून ओळखले जातात. तो राजा रघु अत्यंत दानी होता, विद्वान होता. त्याला आपल्या राज्यातल्या विद्वान आणि कर्तृत्वान लोकांबद्दल आदर होता. त्यांनी दानधर्म केला होता. एक दिवस असा होता की जेव्हा त्यांनी दानधर्म केला होता, या दसऱ्याच्या अगोदर 2-3 दिवस दानधर्म केला होता. आणि त्याचा दानधर्म करून तिजोरीचे पैसे संपलेले असताना कौत्स्य नावाचा एक ऋषी त्यांच्याकडे आला. हे कौत्स्य हे वर्तंतू नावाच्या एका ऋषींचे शिष्य. वर्तंतूंकडे ज्ञानग्रहण केल्यानंतर कौत्स्यांनी त्यांना सांगितलं की मला तुम्ही सांगा की मी गुरुदक्षिणा काय देऊ. त्याला असं वाटतं की काही थोडं मागतील. पण वर्तंतूंनी त्याच्याकडे खूप मोठ्या सुवर्णमुद्रांची अपेक्षा केली
की जी त्याला पुरी करता येणं शक्य नव्हतं. आणि म्हणून कौत्स्य रघुराजांकडे आले आणि रघुराजानं त्यांनी हे सांगितलं की मला सुवर्णमुद्रा हव्या आहेत. एवढ्या सुवर्णमुद्रा रघुराजांकडे पण त्यावर नव्हत्या, कारण त्यांनी दान केलेलं होतं ऑलरेडी सगळं. आणि म्हणून त्यांनी कुबेराला सांगितलं की मला ह्या सुवर्णमुद्रा दे. कुबेराने असमर्थता व्यक्त केली. तेव्हा रघुराजांनी स्वर्गावरती स्वारी करायची ठरवली. इंद्राला भीती वाटली. त्यांनी कुबेराला सांगितलं की धन दे म्हणून. कुबेराने रघुराजांच्या नगराच्या बाहेर, अयोध्येच्या बाहेर आपट्याचं जे झाड होतं त्याच्यावरती सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला. आणि कौत्स्य ऋषींना रघुराजांनी त्या सुवर्णमुद्रा घेऊन द्यायला सांगितलं. त्यांना जेवढ्या हव्यात तेवढे त्यांनी नेले आणि बाकीच्या नगरामध्ये वाटून टाकल्या. तो हा आजचा दिवस. म्हणजे असे अनेक दृष्टिकोन आहेत त्याच्यामागे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामागे, की आजचा दिवस आपण का पाळतो. म्हणजे काय की हा दिवस असा आहे की ज्या दिवशी अनेक सकारात्मक गोष्टी घडलेल्या आहेत, अनेक विजय मिळालेले आहेत. वाईटावरती चांगल्याने विजय मिळवण्याचा हा दिवस आहे. या दिवशी कुठचंही कार्य सुरू करायला, उत्तम कार्य सुरू करायला कोणाच्याही परवानगीची गरज नाही. ते कार्य तुम्ही सुरू करू शकता, मुहूर्त काढण्याची आवश्यकता नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या. पिढ्यानपिढ्या या गोष्टी सांगितल्या जातात की ह्या दिवशी काय महत्त्वाचं झालं. आपट्याच्या झाडावरती कुबेराने धनवर्षाव केला म्हणून आम्ही काय करतो, तर त्या आपट्याची पानं आम्ही सोनं म्हणून वाटतो. त्याच्यामागचा खरा दृष्टिकोन हा आहे की त्या गोष्टीची आठवण आम्हाला व्हावी. पण ती आठवण कशाकरता व्हावी. परिस्थिती अशी आहे की एकदा रघुराजांनी ठरवलं की ह्या ऋषींना आपण मदत करायची म्हटल्यानंतर त्यांनी त्यासाठी टोकाची गोष्ट म्हणजे स्वर्गावर स्वारी करायची सुद्धा तयारी ठेवली. पण त्यांनी ती गोष्ट घडवून आणली. ही जी टोकाची असणारी जिद्द आहे, ही जी टोकाचा असणारा प्रयत्न आहे, हा प्रयत्न करायला आपण शिकलं पाहिजे. म्हणून आपण त्या आपट्याची पानं वाटायची. अन्यथा आज सोनं वाटायचं आणि उद्या त्याचा कचरा व्हायचा. ह्याच्या पलीकडे दुसरं काही होणार नाही. आपल्याला ते हातात सोनं घेताना आपण मनात असा विचार करायला पाहिजे की रघुराजाने केलेलं कार्य खूप मोठं आहे. रघुराजाने केलेलं कार्य खूप मोठं आहे. पण मी सुद्धा माझ्या अवतीभोवती असणाऱ्या ज्ञानी, तपस्वी, बुद्धिमान, कर्तृत्वान लोकांचा आदर करीन. त्यांचा मत्सर करणार नाही. तर मी त्यांच्या कार्यात त्यांना मदतगार होईन आणि त्यांच्या हातात हात घालून कार्य करता करता मी पण मोठा होईन. असा जर विचार केला तर त्या आपट्याच्या पानं वाटण्यामध्ये काहीतरी महत्त्व आहे. शमीच्या वृक्षावरनं अर्जुनाने आपली हत्यारं काढली आणि कौरवांचा पराभव केला. आणि म्हणून आम्ही शमीची पूजा करतो. पण नुसती शमीची पूजा करून उपयोग नाही आहे. ही गोष्ट प्रतिकात्मक आहे, हे लक्षात घ्या. अर्जुनाने करायचं कार्य केलं, महाभारत घडलं. पण आज आपल्या आयुष्यात पण महाभारत घडतंच आहे ना. आपल्या आयुष्यातही आपल्या अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतंच आहे ना. आणि हे द्यावं लागत असताना अज्ञातवासातून कधीतरी बाहेर आपणही पडलं पाहिजे ना. पांडव 1 वर्षभर अज्ञातवासात राहिले, तसे आपणही खरं म्हणजे अज्ञातवासातच आहोत. आपण प्रत्येक वेळेला तोंड लपवून असतो, घाबरून असतो. कधी आपण आत्मविश्वासाने बाहेर पडणार, कधी आपण आत्मविश्वासाने निर्णय घेणार. हा आत्मविश्वासाने निर्णय घ्यायला आपण शिकलं पाहिजे. विश्वासाने आपण बाहेर पडलं पाहिजे. आपण क्रियाशील झालं पाहिजे. लक्षात ठेवा, पांडवांना त्यांच्या शस्त्रांची गरज होती.
काळानुसार शस्त्र बदलतात. काळानुसार शस्त्र बदलतात. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करतात त्या क्षेत्रामध्ये ज्या ज्या वस्तूंचा वापर तुम्ही यश मिळवण्यासाठी करता. मग एखादा IT मधला असेल तर त्याच्यासाठी लागणारं टेक्नॉलॉजी हे त्याचं शस्त्र आहे. एखादा प्राध्यापक असेल तर त्याचं ज्ञान, त्याची पुस्तकं हे त्याचं शस्त्र आहे. एखादा कारखानदार असेल तर त्याचे मशिनरी ही त्याचं शस्त्र आहे. एखादा आर्थिक नियोजन करणारा असेल तर पैसा हे त्याचं शस्त्र आहे. त्यांनी त्या शस्त्राची पूजा करायची आहे, त्या शस्त्राचं महत्त्व द्यायचं आहे, ते शस्त्र समजून घ्यायचं आहे, ते शस्त्र धारण करायचं आहे आणि त्या शस्त्राचा योग्य वापर करण्याची हिंमत आपल्या स्वतःत निर्माण करायची आहे. आणि ती हिंमत निर्माण करण्यासाठी म्हणून हा दिवस आहे. जसे पांडव अज्ञातवासातून बाहेर आले म्हणजे त्यांनी आपलं जे स्वरूप लोकांना दिसत होतं पण जे खरं नव्हतं ते स्वरूप त्यांनी टाकून दिलं. जे स्वरूप लोकांना दिसत होतं पण जे खरं नव्हतं ते स्वरूप त्यांनी टाकून दिलं आणि त्यांचं असणारं खरं खुरं रूप त्यांनी प्रगट केलं. असं आपणही आपलं खरं खुरं रूप, आपलं खरं खुरं कर्तृत्व हे प्रगट करण्याला पुढे आलं पाहिजे असं दर्शवणारा हा दिवस आहे. शमीची पूजा करताना हा दृष्टिकोन आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. लक्षात ठेवा, रामरायांनी 10 डोकी रावणाची छेदली आणि म्हणून हा दशहरा झाला. आपण ह्याचा विचार करताना कसा करायला पाहिजे? रामरायांनी त्यांचं कर्तृत्व केलं, रावणाला मारलं. आपण तो दिवस साजरा करताना आपण लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही जेव्हा कुठचीही कृती करायला जातो, आम्ही जेव्हा कुठचाही निर्णय घ्यायला जातो, आम्ही कुठचाही पराक्रम करण्याचा विचार करायला जातो, तेव्हा आमच्या अवतीभोवती असणारे कित्येक लोक असे असतात की जे आम्हाला अनावश्यक असे सल्ले देतात की ज्यामुळे आम्ही लढायचं राहिलं बाजूला, आम्ही डिप्रेस होतो, आम्ही माघार घेतो, आमची लढण्याची क्षमता आम्ही गमावून बसतो. ही 10 डोकी ही म्हणजे आमच्याकरता रावणच आहेत. आम्हाला योग्य सल्ला हवा आहे. आम्हाला एकच पण ठाम सल्ला हवा आहे. आम्हाला एकच पण ठाम निर्णय हवा आहे. आणि जेव्हा एकच आणि ठाम निर्णय आम्ही घेतो तेव्हा हे 10 डोक्याने दिलेले जे निर्णय असतात, 10 डोक्याने केलेलं जे मार्गदर्शन असतं ते आपोआपच दूर होतं. आणि हेच आम्हाला साधायचं आहे आणि हे साधण्याचा हा दशहरा आहे. हे जर आपण साधू शकलो तर हा खराखुरा दशहरा आहे, हा खराखुरा विजयादशमीचा दिवस आहे असं आपण म्हणू शकतो. लक्षात ठेवा, पूर्वापार लोकांनी जे पराक्रम केले, जो इतिहास घडवला, जे पुराण घडवलं, त्याचं वाचन करत असताना, त्याचा अभ्यास करत असताना, त्याची आठवण करत असताना आजच्या काळात आमच्या आयुष्यात त्याचा उपयोग करून आम्ही काय परिवर्तन घडवणार आहोत, काय मिळवणार आहोत ह्याचा विचार करण्याची गरज आहे. आता आम्ही परंपरागत फक्त त्याच्यामागे वाहवत जाऊ, होणार मात्र काही नाही. आणि असे आम्ही वाहवत जाऊ नये एवढ्यासाठी म्हणूनच आम्ही त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अनेक वेळेला पुराणांमध्ये सांगितलेल्या गोष्टी ह्या सिम्बॉलिक असतात, प्रतिकात्मक असतात. त्या प्रतिकात्मक गोष्टीच्या मागचा अर्थ आम्ही समजून घेतला पाहिजे. ज्या दिवशी आम्ही तो अर्थ समजून घ्यायला शिकू, ज्या दिवशी आम्ही तो अर्थ समजून घ्यायला शिकू ते आमच्या आयुष्यात क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणूनच मी हे जशी उदाहरणं तुम्हाला दिली, ही उदाहरणं दिली, तसंच मी नेहमी एक उदाहरण देतो. आपण भगवान श्रीकृष्ण युद्धभूमीवरती गीता सांगताना आपण पाहतो ना, ते चित्र कित्येकांच्या घरामध्ये सुद्धा लावलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला गीता सांगतायत. आणि ती गीता त्याचा अभ्यास करताना आम्ही कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं ते सांगत असतो आणि सांगत असतो की बघ, तुझ्या विरुद्ध तुझे नातेवाईक उभे राहिले आहेत आणि म्हणून तू लढायला घाबरतोय, तू पराक्रमी आहेस, तू लढलं पाहिजे असं अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण सांगतात. असं आम्ही त्याचा अभ्यास करताना विचार करतो. पण लक्षात ठेवा, मी जेव्हा त्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा मी ह्या दृष्टिकोनातून पाहतो की आपणही अर्जुनच आहोत. आपणही अर्जुनच आहोत. आपल्या अवतीभोवतीसुद्धा आपले नातेवाईक, आपल्या ओळखीची पाळखीची अशी अनेक माणसं आहेत की ज्यावेळेला आपण कुठच्या तत्वासाठी म्हणून लढायला उभे राहतो, कुठच्या अधिकारासाठी म्हणून लढायला उभे राहतो, तेव्हा हे आपला अधिकार द्यायला तयार होत नाहीत, हे आपलं तत्त्व मान्य करायला तयार होत नाहीत आणि त्यांच्याविरुद्ध संघर्ष करताना आपले हातपाय लटपट कापतात.
ही अर्जुनाचीच अवस्था नाही, ही आपलीसुद्धा अवस्था होते. आणि म्हणूनच भगवद्गीता ही फक्त अर्जुनाला सांगितलेली नाही, ही आपल्या सगळ्यांना सांगितलेली आहे. तसंच रामरायांनी केलेला पराक्रम हा फक्त त्यांच्यापुरता नाही आहे, हा त्याने आपल्याला घालून दिलेला आदर्श आहे. देवीने केलेला पराक्रम हा फक्त तिच्यापुरता नाही, हा तिने आपल्याला घालून दिलेला आदर्श आहे. रघुराजाने केलेला पराक्रम हा फक्त त्याच्यापुरता नाही, हा त्यांनी आम्हाला घालून दिलेला आदर्श आहे. आणि म्हणूनच जेव्हा आम्ही दसऱ्याच्या दिवशी विचार करतो की शस्त्रपूजा करायची, तेव्हा शस्त्रपूजा याचा अर्थ असा आहे की आम्ही ज्याच्या आधारावर पराक्रम करणार आहोत त्याचा जास्तीत जास्त अभ्यास करण्याचा आम्ही कृतनिश्चय करायचा आहे. आणि त्याचा अभ्यास करून आम्ही अधिकाधिक प्रगती करायची आहे. अपराजिता देवीची पूजा केली जाते. अपराजिता म्हणजे काय? जिचा पराजय कोणी करू शकत नाही. देवीची पूजा झाली हो, पण आमची जर पराभूत मानसिकता असेल तर पूजेने काय फायदा होणार आहे? आणि म्हणून अपराजिता देवीची खरी पूजा ती आहे की ज्या दिवशी आम्ही आमची पराभूत मानसिकता विसरू आणि हिरिरीने निश्चयाने यश मिळवण्याच्या दिशेने विश्वासपूर्वक आस्तेकदम का असेना पण चालायला सुरुवात करू. शमीची पूजा, मगाशीच मी सांगितलं की शमीची पूजा ह्याचा अर्थ असा आहे की आता आम्ही स्वतःला प्रकट करायचं आहे. आणि राहता राहिलं सीमोल्लंघन. ज्या दिवशी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यामध्ये भिनतील, मी आत्ता ज्या सांगितल्या त्या गोष्टी ज्या तुमच्यात भिनतील, तेव्हा तुम्ही तुमच्या कर्तृत्वाची सीमांचं उल्लंघन केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वाच्या सीमांचं उल्लंघन केल्याशिवाय राहणार नाही. गावाच्या सीमा सगळे उल्लंघन करतात हो, राज्याच्या सीमा सगळे उल्लंघन करतात, देशाच्या सीमा सगळे उल्लंघन करतात. सीमा उल्लंघन करून काय फरक पडणार आहे तुमच्या आयुष्यात? कालही तुम्ही तसेच होता आणि सीमा उल्लंघन करून आल्यानंतर परत तसेच राहणार असाल तर त्याचा उपयोग काय? तुमच्यात जर बदल होणार असेल तर त्या कृतीला महत्त्व आहे. तुमच्यात जर बदल होणार नसेल तर ती कृती फुकट आहे, त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून तुमचं कर्तृत्व, तुमचं अस्तित्व हे जास्तीत जास्त प्रकट करण्याचा जो दिवस आहे तो हा विजयादशमीचा दिवस आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, त्या दिवशी तुम्ही आता असा संकल्प करा की मी आत्तापर्यंत जे यश मिळवलं आहे ती माझी सीमा समजतो. आत्तापर्यंत जे मी यश मिळवलं आहे ती मी माझी सीमा समजतो. आणि पुढच्या दसऱ्यापर्यंत ह्या सीमा उल्लंघून मी अधिक पुढे गेलेलो असेल आणि त्यावेळची जी सीमा असेल ती उल्लंघन जाण्याची मी माझ्यात क्षमता निर्माण करेन. असा आत्ता संकल्प करा तर तुम्ही अधिकाधिक मोठे व्हाल, अधिकाधिक पुढे जाल. लक्षात ठेवा, धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ आहेत. पुरुषार्थ अनेक वेळेला आम्हाला सांगितलं जातं की पैसा काय करायचा आहे, कोणी मिळवतो त्याला महत्त्व नाही, असं सांगितलं जातं. पण लक्षात ठेवा, धर्म अर्थ याच्यामध्ये अर्थला पण महत्त्व आहे. आणि अर्थ जर नसेल तर धर्म पण होऊ शकत नाही, काम पण होऊ शकत नाही, आणि मोक्ष मिळवायची तर गोष्टच लांब राहील. आणि म्हणून तुम्हाला जर अर्थपूर्ण जीवन जगायचं असेल, तुमच्या जीवनामध्ये असणारा अर्थ हा जर तुम्हाला समजून घ्यायचा असेल आणि तुमचं जीवन सार्थ करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या सीमा उल्लंघनाला शिकलंच पाहिजे. अनेक वेळा आपल्याला असं सांगितलं जातं की अंथरूण पाहून पाय पसरावेत. पण लक्षात ठेवा, तुमचं अंथरूण तुम्ही जास्तीत जास्त मोठं करणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही लोकांना सामावून घेऊ शकत नाही, त्यांनाही तुम्ही आधार देऊ शकत नाही, त्यांनाही तुम्ही मायेची ऊब देऊ शकत नाही, प्रेम देऊ शकत नाही, त्यांनाही तुम्ही सावली देऊ शकत नाही. आणि म्हणूनच तुमचं कर्तृत्व हे जास्तीत जास्त कसं फुलून येईल याचा विचार करा. आणि हे कर्तृत्व फुलून येण्यासाठी कुठच्याही सीमा बाळगू नका, सीमा पाहू नका, सीमा उल्लंघायला शिका. तुम्ही जेवढ्या सीमा उल्लंघाल, जेवढा जास्तीत जास्त पराक्रम कराल, तेवढे तुम्ही लोकांसाठी आदरणीय बनाल. रामराय जर अयोध्येतच बसून राहिले असते आणि लंकेपर्यंत गेलेच नसते तर आज ते पूज्य राहिले नसते. पांडवांनीसुद्धा जर त्यांच्या मर्यादांमध्ये ते राहिले असते तर पांडवही मोठे झाले नसते. लक्षात ठेवा, अवतीभोवतीची असणारी परिस्थिती म्हणजे आपली सीमा आहे. अवतीभोवतीची असणारी परिस्थिती आपली सीमा आहे आणि त्यात आपण अडकलेलो आहोत हे लक्षात घ्या. ती परिस्थिती बदलणं म्हणजेच सीमा उल्लंघन करणं आहे. त्या सीमा आपण उल्लंघायच्या आहेत आणि आपल्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठा बदल घडवून आणायचा आहे, आपण यश मिळवायचं आहे. जाता जाता एक तुम्हाला सांगतो, सीमा उल्लंघनासाठी म्हणून एक गोष्ट तुम्हाला सांगतो.
महाराजा रणजित सिंग, पंजाबचे महाराजा रणजित सिंग हे अत्यंत पराक्रमी होते. हे अत्यंत पराक्रमी, शिखांचं साम्राज्य त्यांनी उभं केलं. हे अत्यंत पराक्रमी होते. अफगाणच्या सैनिकांनी, अफगाणांमधून आलेल्या आक्रमकांनी त्यांनी रणजितसिंहांच्या राज्यावरती आक्रमण केलं. रणजितसिंहांनी त्याचा टोकाचा प्रतिकार केला आणि रणजितसिंहाच्या सैनिकांनी येताना हरवलं अफगाण सैनिकानं आणि अफगाण सैनिक पळून जायला लागले. घोडेस्वार होते, पळून जायला लागले. आणि पळून जाताना तिथं अटक नदी, त्या अटक नदीमधनं घोडे घातले त्या अफगाण सैनिकांनी आणि ते पलीकडच्या तीरावर जाऊन पळून येण्याची तयारी लागले. रणजितसिंहांनी आपल्या सैनिकांना सांगितलं की तुम्ही पाण्यात घोडे घाला आणि जा, त्यांचा पाठलाग करा आणि त्यांना मारा, सोडू नका. रणजितसिंहाच्या सैनिकांनी घोडे घातले पाण्यात आणि रणजितसिंहसुद्धा उतरणार एवढ्यात एक धर्मगुरू आडवा आला. लक्षात ठेवा, धर्मगुरू असे पाहिजेत ना की जे तुम्हाला मर्यादित करणार नाहीत, तर तुम्हाला अमर्याद करण्याची क्षमता देतील. तुम्हाला अमर्याद करतील, अमर्याद होण्याची क्षमता देतील. पण अनेक वेळेला परिस्थिती अशी येते की मार्गदर्शन असं मिळतं की तुम्ही अमर्याद होत नाही, उलटे जास्त मर्यादित होत जातं आणि ते फार चुकीचं आहे. तर असा एक धर्मगुरू आडवा आला आणि तो रणजितसिंह म्हणाला की महाराजा कहाँ जा रहे हो? तर त्यांनी सांगितलं अरे ते शत्रू आहेत, त्याला मारायला जातो आहे. तर त्यांनी सांगितलं नाही, अटक नदीत पार करायची नाही. रणजितसिंहांनी विचारलं का नाही जायचं? त्यांनी उत्तर दिलं अरे ती अटक आहे, अटक म्हणजे वेस आहे, मर्यादा आहे. मर्यादा तोडायची नसते, मर्यादेत राहायचं असतं. मर्यादा तोडायची नाही, मर्यादेत राहायचं. आणि म्हणून तू अटक पार करायची नाही. तेव्हा महाराजा रणजितसिंहांनी दिलेलं उत्तर आहे, ते असं म्हणाले, सभय भूमी गोपाल की. अरे हे सगळं जग हे भगवान श्रीकृष्णाच्या मालकीचं आहे, भगवंताच्या मालकीचं आहे. हे असं कोणाचं ह्याच्या मालकी त्याच्या मालकीत थोडंच आहे. तो जो जिंकेल त्याचा आहे, हे जग जो जिंकेल त्याचं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलं सभय भूमी गोपाल की इसमें अटक कहाँ, सभय भूमी गोपाल की इसमें अटक कहाँ, जिसके मन में खटक रही वही अटक रहा. लक्षात ठेवा, आपल्या मनात खटक नको आहे, आपल्या मनात अटक नको आहे. आपण अटक पार करायची आहे, आपण मर्यादा पार करायची आहे. आणि आपण कर्तृत्वाला मर्यादा न ठेवता एवढं कर्तृत्व करूया की पुढे येणारा काळ हे आपलं कौतुक करेल, आपला अभिमान बाळगेल. जय जय रघुवीर समर्थ, जय जय शनिदेव समर्थ. सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वाद.